कोणती अशा तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे किंवा लिपस्टिक हॅक्स मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मुद्दा नंबर 1, मॉइश्चरायझर युअर लिप्स। म्हणजे लिपस्टिक आणतो आणि ती ओठांना आपण लावून घेतो। ओठांना लावून घेतल्यानंतर ओठ ड्राय होतात किंवा लिपस्टिक एकदम अशी ड्राय आपल्याला फील होते। तसं होऊ नये म्हणून अगोदरच ओठांना वॅसलीन लावून घ्यायचं। वॅसलीन लावून झाल्यानंतर त्याच्यावर लिपस्टिक लावायचं। अशा पद्धतीने आपण कोणतीही लिपस्टिक वापरलं तर ती लिपस्टिक एकदम स्मूथ म्हणा किंवा त्याला दिसायला एकदम छान ड्राय दिसत नाही, ओठही ड्राय होत नाहीत। नंबर 2, जेव्हा आपण लिपस्टिक लावतो खालच्या ओठांना किंवा वरच्या ओठांना, प्रत्येकाच्या लिपस्टिकचा खालचा ओठ आणि वरचा ओठ हे जे आहे यांचा कलर थोडासा तरी वेगळा असतो आणि आपण लिपस्टिक घेतो आणि त्याच्यावर जेव्हा अप्लाय करतो तो किंवा खालचा ओठ याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स जाणवतं। असं होऊ नये म्हणून किंवा ब्रायडल लुक मध्ये किंवा मेकअप करताना तुम्ही अगोदर ओठांना पूर्णपणे कन्सिलर लावून घ्या। कन्सिलर लावून घेऊनच लिप कव्हर करून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारची लिपस्टिक त्याच्यावर लावलात की ओठांचे दोन्ही शेड हे तुम्हाला इव्हनच दिसतील। मुद्दा नंबर 3, आपण जेव्हा लिपस्टिक लावतो लावून झाल्यानंतर ती एकदम अट्रॅक्टिव्ह असं वाटत नाही का? कारण आपण त्याच्यामध्ये फक्त लिपस्टिकच वापरलेलं असतं। लिपस्टिक कधीही सिंगल वापरू नये। लिपस्टिक सोबतच लिप लायनर हा नक्की वापरावा। त्यानंतर लिप लायनर तुम्ही त्याला मार्किंग करून घ्या आणि दोन्ही छान पद्धतीने मर्ज केलात तर आपली लिपस्टिक खूप छान पद्धतीने किंवा आपले लिप्स खूप छान पद्धतीने उठावून दिसतात। त्यासाठी लिपस्टिक वापरताना लिप लायनरचा वापर करणे हा खूप गरजेचा आहे। मुद्दा नंबर 4, लिप लायनर मध्ये आपण लिप लायनर नक्की वापरायची कोणती? आपण जी लिपस्टिक वापरणार आहोत त्याच्यापेक्षा एक शेड जास्त घ्यायचा किंवा आपण जी लिपस्टिक आहे सेम त्या कलरची लिप लायनर आपण वापरायचं। ओठ आपले खूप काळपट आहेत किंवा खूप त्याच्यावर डेड स्किन आहे तर ती कशा पद्धतीने रिमूव्ह करायची? एक वाटी घ्या, त्या वाटीमध्ये बारीक कण असलेली साखर घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं साखर ऍड करून ती जी पेस्ट आहे थोडंसं घेऊन आपल्या ओठांवर एकदम सॉफ्ट पद्धतीने मसाज करून घ्यायचा आणि नंतर ते पुसून टाकायचं। अशाच पद्धतीने आठवड्यातून एकदा दोनदा केला तरी आपली लिपवरची डेड स्किन आणि काळेपणा हा दूर होण्यास हळूहळू मदत होते। लिपस्टिक वापरतो ती स्मॅच प्रूफ किंवा ट्रान्सपरंट प्रूफ कसं करायचं? अगोदर आपल्याला जी हवी आहे ती लिपस्टिक लावून घ्यायची। त्याच्यानंतर एकदम पातळ टिश्यू आपल्या ओठावर ठेवून त्याच्यावर आपण सेटिंग पावडर लावून घ्यायचं। अशा पद्धतीने लिपस्टिकवर टिश्यू पेपर आणि त्याच्यावर सेटिंग पावडर लावून घेतल्याने आपली लिपस्टिक आहे ती स्मॅच प्रूफ किंवा ट्रान्सपरंट होऊन जाते। पुढचा मुद्दा, ऑम्ब्रे इफेक्ट। याच्यामध्ये हा जो इफेक्ट आहे किंवा ही जी लिपस्टिक आहे खूप सुंदर दिसते। याच्यामध्ये काय असतं, ओठाच्या साइडना एकदम डार्क शेड असतो आणि आतमध्ये एकदम लाईट शेड असतो। तुम्ही बघितलं आता मोठमोठे सेलिब्रिटी वगैरे हाच लुक क्रिएट करतात। पण अशा प्रकारच्या लिपस्टिक आपण घरच कसं तयार करू शकतो? अगोदर आपण लिपस्टिक लावून घ्यायची आणि दोन्ही ओठांच्या मध्यभागी खाली किंवा वर आपण जी लिपस्टिक वापरणार आहोत त्याच्यापेक्षा थोडासा लाईट कलरचा लिपस्टिक तिथे लावून मर्ज करून घ्यायचा। याच्यामुळे खूप छान पद्धतीने ऑम्ब्रे इफेक्ट तयार होतो। आपले ओठ थोडेसे मोठे किंवा थोडेसे छोटे असं जर आपल्याला दाखवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये डार्क लिप शेडचा वापर केलात तर तुमचे लिप्स हे छोटे दिसतात आणि लाईट लिपस्टिकचा वापर केला तर तुमचे ओठ थोडेसे मोठे दिसतात। अशा प्रकारे आपण आपल्या ओठांची साईज लिपस्टिकच्या द्वारे थोडीफार कमी जास्त करू शकतो। पुढचा मुद्दा, जेव्हाही आपण रात्री झोपतो त्या झोपण्याच्या अगोदर पूर्णपणे मेकअप उतरवूनच आपण झोपतो। त्यासाठी आपण मेकअप रिमूव्हर सुद्धाही वापर करतो। पण डायरेक्ट लिपस्टिक टिश्यू पेपर किंवा कॉटनने पुसू नये। त्यासाठी अगोदर कोकोनट ऑइल घ्या, खोबरे तेल, ते कॉटनमध्ये थोडंसं डिप्स करून ओठावर हलक्या हाताने पुसून काढा। त्याच्यामुळे तुमचे ओठ मऊ होतील आणि जी लिपस्टिक आहे ती सुद्धाही खूप छान पद्धतीने रिमूव्ह होईल। मेकअप रिमूव्हरनं लिपस्टिक काढण्याच्या अगोदर तुम्ही कोकोनट ऑइलचा वापर करू शकता।
आपल्याकडे खूप सारे असे कॉस्मेटिक्स असतात. ते प्रत्येक कॉस्मेटिक छान पद्धतीने ऑर्गनाइज करण्यासाठी अशा प्रकारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन कॉस्मेटिक ऑर्गनाइज भेटतात. हे तुम्ही लिपस्टिक ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा तुमचे कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट ऑर्गनाइज करण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारच्या कॉस्मेटिक ऑर्गनाइजमुळे आपलं प्रत्येक सामान हे एकाच ठिकाणी आपल्याला जेव्हा मेकअप करायचं असतं त्यावेळेस उपलब्ध होतं आणि दिसायला सुद्धाही छान दिसतं. आणि मेन म्हणलं की खूप असं कॉस्टली किंवा खूप असं महाग नाही आहे. या फक्त एकाच ऑर्गनाइजमध्ये 12 लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, मस्करा, नेल पॉलिश, ब्रश अशा वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण कॉस्मेटिक याच्यामध्ये बसून जातात. तर ह्या होत्या लिपस्टिकबद्दलच्या 10 हॅक्स. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास श्रीसा स्पेशलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.